स्वागत आहे मित्रांनो आपल्या निक जैबाज किचन या कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत मटर पोहा कटलेट। यस, नाश्त्यासाठी अतिशय चविष्ट उत्तम पदार्थ, घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवण्यात येणारा हा पदार्थ। यासाठी लागणारे साहित्य आहे वाटाणा 1 वाटी, 1 वाटी पोहे चांगले भिजवून घ्यायचे आहेत। ह्याला भिजवत ठेवायचे आहेत पोह्यांना, चांगले मऊ सूत होऊन द्यायचे आहेत। त्यानंतर वाटाण्यांना उकळून मीठ टाकून थोडंसं उकळी येऊन घ्यायचं आहे। यस, असे सॉफ्ट झाले मित्रांनो की ते वाटाणे असे स्मॅच करून घ्यायचे, ताकद लावायची, थोडंसं कचर करून घ्यायचं। झालं बारीक वाटाण्याची पेस्ट। यामध्ये पोहे भिजवून ठेवलेले आपले पोहे एकदम सॉफ्ट झालेले आहेत बघा। आता 2 कांदे बारीक चिरून त्यामध्ये टाकायचे आहेत। हिरवी मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, आली कोथिंबीर। त्याच्यानंतर आता थोडंसं हळदी पावडर, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, यामध्ये टाकून थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे 1 चमचाभर। आता याला चांगलं आपण मळून घेणार आहोत। चवीनुसार मीठ, थोडीशी साखर ऍड केलेली आहे। याला चांगलं छान असं पाणी टाकून थोडंसं मळून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकायचं, एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। यस, याला हे बघा अतिशय सुंदर पीठ आता मऊ कसं मिक्स झालेलं एकदम। आता याचे गोळे करून घ्यायचे आहेत मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीनं। यस, याचे गोळे असे हातावरती बारीक गोळे करून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची साईज चेंज करू शकता, लहान मोठी ठेवू शकता। आता याला आपण लो फ्लेमवरती शॅलो फ्राय करणार आहोत मित्रांनो। यस, गॅसवरती आता तेल तापवत ठेवणार आहोत। त्यामध्ये हे कटलेट आपण चांगल्या पद्धतीनं तळून घेणार आहोत। हे बघा अशा आकाराचे आपण कटलेट घेतलेले आहेत। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये कटलेट टाकलं। यस, बघा आता कलर चेंज होईपर्यंत कटलेट तळायचे आहेत। अगदी सोप्या पद्धतीनं घरगुती नाश्ता एकदम छान कुरकुरीत टेस्टी असा बनवा। यस मित्रांनो, तुम्ही बनवून बघा, सांगा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। थँक्यू मित्रांनो, थँक्यू।